पोलीस फ्रेश व्हायला गेले आणि आरोपीनं पोलीस स्टेशन मध्ये स्वतःला संपवलं। बारामती तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कोठडीतच एका आरोपीनं आत्महत्या केल्यानं सगळेच हादरलेत। 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात अटक असलेल्या या आरोपीनं कोठडीतच आपलं जीवन संपवलंय। सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काय घडलं आणि ही घटना काय सविस्तर समजून घेऊ। 48 वर्षांचा आरोपी रवींद्र व्यंकट गारडी याच आरोपीनं आत्महत्या केली आहे। एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपात तो अटक होता। पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी शनिवारी गारडीला बेड्या ठोकल्या होत्या। न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, पण मंगळवारी सकाळी त्यानं कोठडीतच टोकाचं पाऊल उचललं आणि स्वतःचं जीवन संपवलंय। आरोपीला झोपायला दिलेल्या चादरेनंच त्यानं गळफास घेतल्याचं पोलिसांनी म्हटलंय। या सगळ्या घटनेच्या घटनाक्रमाबद्दल पोलिसांनी काय सांगितलंय ते एकदा ऐका। वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे तालुका बारामती या पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 24 एप्रिल रोजी पॉक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आजीच्या भावाने तिच्यावर अनैतिक अत्याचार केलेले होते। त्या वर्षाने ती 13 वर्षाची पीडित जे मुलगी होती तिचा गर्भपातही घडून आलेला होता। या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये आरोपी जो अटक केलेला होता त्याचं नाव रवींद्र व्यंकट गारडी, वय वर्ष 48 हे होते। सदरची व्यक्ती अटकेत असताना तिला दिनांक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। आज दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 8:08च्या सुमारास सदर आरोपी यांनी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये पोलीस स्टेशनच्या अंतराला जी चादर दिली होती ती चादर फाडून लॉकअपच्या गेटला त्याने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं। सदरवेळी जो लॉकअप गार्ड होता तो फ्रेश होण्यासाठी गेलेला होता आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तो गळफास घेतल्याचं दिसून आल्यानंतर त्याला ताबडतोब होळ येथील वैद्यकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केलेला आहे। या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत दाखल केलेला आहे। पुढील प्रक्रियेच्या अनुषंगाने जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत ते इन्क्वेस्ट करणार आहेत। ससून हॉस्पिटल येथे त्यांचं डॉक्टरांच्या पॅनल मार्फत पोस्टमॉर्टम करण्यात येईल। पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार। धन्यवाद। हा सगळा प्रकार पोलीस स्टेशन मध्ये भर दिवसा घडल्यानं पोलिसांवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। बरं, हा गुन्हा फक्त अत्याचारापुरता मर्यादित नव्हता, तर हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आणि गंभीर प्रकरण आहे। प्राथमिक माहितीनुसार पीडित मुलगी या अत्याचारातून गरोदर राहिली होती, पण धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या कुटुंबातील काही सदस्यांनीच फलटण मध्ये एका खासगी रुग्णालयात तिचा बेकायदेशीरपणे गर्भपात करून घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीस सखोल तपास करत होते, पण आरोपीच्या आत्महत्येनं आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय। या घटनेमुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पोलीस स्टेशन जिथे 24 तास सुरक्षा असते, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे असतात आणि पोलिसांचा पहारा असतो, तिथंच एका आरोपीनं आत्महत्या कशी केली, पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सगळं कसं घडलं असा सवाल आता उपस्थित होतोय। कोठडीतील सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कुठे चूक झाली याची आता चौकशी सुरू झाली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। कोठडीत नेमकं काय घडलं, आरोपीनं आत्महत्येसाठी काय वापरलं आणि त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस काय करत होते, या सर्व बाबींचा आता पंचनामा केला गेलाय। आरोपीनं स्वतःला संपवून कायद्याच्या शिक्षेपासून पळ काढला की पोलीस ठाण्यात वेगळंच काही घडलं, हे आता तपासातूनच समोर येणार आहे। तरी या प्रकरणातील इतर दोषींना पोलीस शोधून काढणार का हे पाहणं महत्वाचं असेल। बारामतीहून निलेश जाधव, लोकमत।